नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. माणसाने माणसासारखे वागावे, मानवतावादी भूमिका काँग्रेस पक्षाने मांडली आणि इंग्रजांविरोधी लढा पुकारला आणि महान संविधान निर्माण झालं. मुख्यत्वे बाजूला ठेवून सत्ता मिळवण्यासाठी भाजपने सामाजिक तेढ निर्माण केला. पैशाचा गैरवापर, पारदर्शकतेचा अभाव या माध्यमातून खुर्चीवर बसल्यातून गुन्हेगारी, फुटेरवादी निर्माण झाली. पूर्वी क्रांतीसाठी चळवळ निर्माण व्हायच्या, मात्र आता कोयता गँग, आका गँग, मुरुम गँग, वाळू गँग तयार झाल्या आहेत. हे सर्व नष्ट करण्यासाठी सकारात्मक संदेश घेऊन काँग्रेस जनतेमध्ये जात आहे. समाजामध्ये द्वेष, गुंडागर्दी पसरत असून संवाद नाहीसा झालाय. भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सद्भावना यात्रेचं आयोजन केलं आहे, असं प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अहिल्यानगर शहरात आले असता त्यांच्या स्वागताप्रसंगी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, दीप चव्हाण, सुनील शेत्रे, अतुल लोंढे, प्रताप शेळके, संपत म्हस्के, बाळासाहेब भंडारी, सागर चाबुकस्वार, निजाम पठाण यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रात आणि महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हे संविधानाच्या विरोधातील आहे. अर्थात जो समाजवादी विचार आहे तो त्यांना मान्य नाही. इंग्रजांचं जे धोरण भारताबद्दल होता, फोडा तोडा आणि राज्य करा, हेच धोरण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारने स्वीकारल्याचं आपल्याला सगळ्यांच्या वेगवेगळ्या घटनांच्या माध्यमातून लक्षात येईल. आणि ही सत्ता मिळवण्याकरता जी सामाजिक तेढ, जो विश्वास, जो पैशाचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वापर आणि जी लोकशाहीची जी मूल्य आहे, निवडणुकीच्या संदर्भातील जी पारदर्शकता असली पाहिजे त्याचा अभाव, या सगळ्यांची गोळाबेरीज करून ही सत्ता आणि केवळ सत्ता आणि यासोबतच ही फुटेरवादी स्वरूपाची, जातीवादी स्वरूपाची समाज व्यवस्था हे सरकार स्थापू पाहत आहे आणि त्याकरता गुन्हेगारी देखील ही वाढत चाललेली आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गँग पहिले चळवळी निर्माण व्हायच्या व उपेक्षा असेल, कुठे काही सामाजिक स्वरूपाच्या उणिवा असतील किंवा काही आव्हान असतील, त्या स्वरूपामध्ये चळवळी उभ्या राहायचा आणि त्या चळवळीचे सरकारशी मतांची भिन्नता जरी असली तरी एक संवाद होता. मात्र आता वेगळ्याच स्वरूपामध्ये आता मोबिलायझेशन म्हटल्याच्या ध्रुवीकरण सुरू आहे. कुठे कोयता गँग, कुठे रेती गँग, कुठे राग गँग, कुठे आका, कुठे अजून वेगवेगळ्या तस्करीची गँग, कुठे मोडून गँग. या सगळ्या गँग ज्या आहेत या धोरणाचं आणि जे कारभार ज्या विचाराने स्वीकारलाय त्याचा हा परिणाम आहे. आणि यातून आपल्या समाजाला, सर्व समाजाला एक सकारात्मक संदेश घेऊन आपण वाटचाल केली पाहिजे, ही भूमिका स्वीकारून आम्ही तमाम काँग्रेसजन आता त्या भूमिकेतून पुढे जात आहोत. आणि या प्रक्रियेमध्ये आपल्या सर्वांचा सहभाग यासाठी हवा की आपण कसा समाज मागे सोडून जात आहोत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.